स्क्रीन शेअर केली का सर तुम्ही? हा करतो. ओके ओके सर. ओके. नमस्कार. विज्ञान भारती देवगिरी प्रांत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपण ही व्याख्यानमाला साठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. सर्व उपस्थित श्रोत्यांचे मी श्रीपाद कुलकर्णी इथे स्वागत करतो. आणि आजचं जे आपलं 11वं पुष्प आहे, भारतीय हरित क्रांतीचे प्रणेते, त्या विषयावरती आज आपलं हे व्याख्यानमाला आयोजित आहे. तत्पूर्वी विज्ञान भारती या संस्थेबद्दल आपण सतत या मागच्या पुष्पात दरवेळेच्या व्याख्यानमालेत ऐकत आलोय, तरी पण मी एक छोट्या याच्यामध्ये त्यांचा एक परिचय करून देतो विज्ञान भारती या संस्थेविषयीचा. विज्ञान भारती म्हणजे स्वदेशी विज्ञान चळवळ जी आहे 1991 पासून या संस्था कार्यरत आहे. आणि ही संस्था जी आहे की विशिष्ट म्हणजे जे आपलं स्वदेशी विज्ञान जे आहे त्या स्वदेशी विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, जे सतत पाश्चिमात्य जे आपल्याला विज्ञान आपल्या कानी पडतं त्याच्या मानाने आपलं स्वदेशी विज्ञान सुद्धा त्यांच्या याच्याने खूप प्रगत आहे. तर त्याचा प्रत्येक जनमानसात त्याचा एक वेगळा ठसा उमटावा आणि एक त्याबद्दल आदर निर्माण व्हावा यासाठी ही संस्था सतत कार्यरत असते. आणि या संस्थेमार्फत खूप असे नॅशनल इंटरनॅशनल इव्हेंट्स होत असतात विद्यार्थ्यांसाठी, वैज्ञानिकांसाठी. आणि खूप सारे वैज्ञानिक लोक सुद्धा म्हणजे याचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भाटकर जे आहेत खूप गणमान्य म्हणजे जे वैज्ञानिक आहेत ते या संस्थेशी जुळले गेलेले आहेत. आणि अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही संस्था खूप सारे उपक्रम राबवते. आणि ही संस्था पूर्ण भारतभर कार्यरत असते. तर ही संस्था म्हणजे आपल्या देवगिरी प्रांतात सुद्धा कार्यरत आहे. आणि या देवगिरी प्रांतामार्फतच स्वतंत्रता का अमृत महोत्सव तो सध्या आपण 75वा आपला स्वातंत्र्य महोत्सव साजरा करत आहोत. तर त्याच्यामध्ये ही एक आगळी वेगळी अशी नवीन व्याख्यानमाला आम्ही आयोजित केल्या आहे. त्याच्यामध्ये मागचे 11 जे व्याख्यानमाले झाले त्यामध्ये वेगवेगळ्या वैज्ञानिकांची आपण त्यांच्या जीवनावरती प्रकाश टाकला होता. तर आज जे आहे भारतीय हरित क्रांतीमध्ये आपण पाहतो की 1960 नंतर भारताला म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांनी नारा दिला होता की जय जवान जय किसान. तर ह्या भारतीय हरित क्रांतीचे जे प्रणेते होते तर त्यांच्याविषयी आपण आज जे आहे मार्गदर्शन करणार, म्हणजे बेंजामिन पिएरी पाल आणि मकोंबो संभासिवन स्वामीनाथन यांच्या जीवन चरित्रावरती आज आपले जे वक्ते आहेत डॉक्टर रंजन गर्गे सर, जे की सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि ज्येष्ठ विज्ञान प्रचारक आहेत. आणि मागील 10 पुस्तकापासून ते आपलं मार्गदर्शन करत आहेत. ते आज हे जे 2 आहेत म्हणजे भारतीय हरित क्रांतीचे प्रणेते आहेत त्यांच्या जीवनावरती प्रकाश टाकतील. डॉक्टर रंजन गर्गे सर. नमस्कार. आज आपल्या या व्याख्यानमालेचं 11वं पुष्प सुरू आहे आणि ते आहे आपल्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावरती मी तुमच्याशी आज बोलणार आहे. आणि तो विषय म्हणजे हरित क्रांती. भारतीय हरित क्रांतीचे प्रणेते हे जे 2 शास्त्रज्ञ तुम्हाला दिसत आहेत, बेंजामिन पिएरी पाल आणि मंकोंबो संभासिवन स्वामीनाथन, यांच्या कार्याचा आणि एकूणच जीवनाचा आणि संशोधन कार्याचा परिचय आपण आज या ठिकाणी करून घेणार आहोत. ब्रह्मदास पाल
ह्यांचंच नाव आत्ता मी म्हटलं की बेंजामिन पेरी पाल असं त्यांचं प्रसिद्ध आहे. परंतु ते मुळात त्यांचं नाव जे होतं ते ब्रह्मदास पाल असं होतं, हे प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे. यांचा जन्म 26 मे 1909 या दिवशी मुकंदपूर पंजाब या ठिकाणी झाला. आणि तसं पाहिलं तर शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये आणि त्यातल्या त्यात हरित क्रांतीच्या संदर्भामध्ये ब्रह्मदास पाल हे तितकेसे ह्या आपल्या भारतीय संशोधकांमध्ये किंवा जनसामान्यांमध्ये तितकेसे प्रसिद्ध नाहीत. आणि म्हणून आपल्याला आपल्या हरित क्रांतीची सुरुवात ही ब्रह्मदास पाल यांच्यापासूनच सुरू करायला हवी. त्यांचा जन्म आणि त्यांचं जन्म नाव हे जे होतं हे ब्रह्मदास पाल असं होतं. परंतु मध्य म्यानमारमध्ये मायमो इथल्या सेंट मायकेल स्कूलमध्ये 1914 साली ते शिकत असताना त्यांचं नाव बदलून आणि ते ख्रिश्चन नाव ठेवण्यात आलं. ते म्हणजे बेंजामिन पेरी पाल असं आहे. त्यांनी त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण हे रंगून विद्यापीठात घेतलं आणि ते तिथे BSc झाले. गोड्या पाण्यातलं हिरवं शैवाल, या ज्याला आपण कॅरोफायटा अशा प्रकारे वैज्ञानिक नावाने ओळखतो, असं हे हिरवं शैवाल आणि ते गोड्या पाण्यातलं, हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. आणि यात संशोधन करूनच त्यांनी MSc ही डिग्री देखील पुढे प्राप्त केली. पुढचं जे शिक्षण आहे ते त्यांचं केम्ब्रिज विद्यापीठामध्ये झालेलं आहे. केम्ब्रिज विद्यापीठामध्ये ते त्यांच्या PhDच्या शिक्षणासाठी त्याच्यानंतर दाखल झाले आणि त्या ठिकाणी त्यांना 2 अतिशय महत्वाच्या अशा मी असं म्हणेन की प्लांट पॅथॉलॉजिस्ट यांचं मार्गदर्शन लाभलं. पहिली जे तुम्हाला डावीकडे ज्यांचं छायाचित्र दिसतं आहे ते रोलँड बिफेन आणि उजवीकडे जे दिसत आहेत ते फ्रँक एग्लेडॉन. तर अशा रीतीने ह्या 2 शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रामुख्याने गव्हाच्या ज्या काही व्हरायटीज आहेत, गव्हाच्या ज्या हायब्रिड व्हरायटीज आहेत, संकरित बियाणं जी आहेत गव्हाची, ही तयार करण्याचं संशोधन कार्य हे प्रामुख्याने पाल यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. 1929 साली त्यांना केम्ब्रिज विद्यापीठाची PhD प्राप्त झाली आणि 1932 साली ते परतले ते ब्रह्मदेशात. आणि मग ब्रह्मदेशातलं जे तांदूळ संशोधन केंद्र होतं त्या ठिकाणी ते अधिकारी म्हणून रुजू झाले. पुढे मग बिहारमध्ये पुसा नावाचं जे ठिकाण आहे, ह्या ठिकाणी एक शेतकी संस्था भारताने नुकतीच सुरू केलेली होती आणि ज्याला पुसा रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून बरेच वर्ष लोक ओळखत होते. अर्थात त्याचं नाव नंतर मग बदललं गेलं. तर ह्या संस्थेमध्ये अर्थशास्त्रीय वनस्पतीशास्त्र, याचा अर्थ इकॉनॉमिक बॉटनी, हा विषय प्रामुख्याने तिथे त्याच्यातलं संशोधन करण्यासाठी ते त्या ठिकाणी रुजू झाले होते. तेव्हा अशा रीतीने केम्ब्रिज आणि केम्ब्रिज मधून परत ब्रह्मदेशात येऊन आणि त्याच्यानंतर मग भारतात येऊन त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. तेव्हा मी म्हटलं की आर्थिक वनस्पती शास्त्रज्ञ म्हणजे इकॉनॉमिक बॉटनिस्ट असं साधारणपणे त्यांचं स्पेशलायझेशन किंवा त्यांची एकूणच वनस्पती शास्त्रातली आणि संशोधनातलं वैशिष्ट्य होतं. 1937 साली इम्पेरियल इकॉनॉमिक बॉटनिस्ट असं म्हणून त्यांनी इम्पेरियल ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट ह्या ठिकाणी ते रुजू झाले. 1936 साली ही जी इम्पेरियल ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट होती, अर्थात ब्रिटिश इंडियाच्या काळामध्ये स्थापन केलेली, ही नंतर मग दिल्लीला हलवण्यात आली. कारण या ठिकाणी काही भूकंपाचे धक्के पुसामध्ये बसल्यामुळे ती तिथे त्याचं स्थलांतर दिल्लीमध्ये करण्यात आलं. 1950 साली ह्याच इम्पेरियल ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटचे ते डायरेक्टर किंवा निदेशक म्हणून रुजू झाले.
ह्याच इम्पेरियल ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटचं नामांतर मग पुढे स्वातंत्र्यानंतर इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च ह्या नावाने ही संस्था मग उदयाला आली. तेव्हा 1965 साली ह्या ICAR नावाच्या म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च या संस्थेचे ते पहिले डायरेक्टर जनरल म्हणून ते रुजू झाले. म्हणजे मला असं वाटतं की भारतामध्ये ॲग्रिकल्चरल रिसर्च शेतकी क्षेत्रामध्ये संशोधन करण्यासाठी निर्माण झालेली ही एकमेव आणि पहिली अशी संस्था होती आणि या संस्थेमध्ये डायरेक्टर जनरल नावाचं सर्वोच्च पद त्यांनी धारण केलेलं होतं. ह्याच संस्थेमध्ये 1972 सालापर्यंत म्हणजे त्यांच्या निवृत्तीपर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की भारताच्या एकूणच शेतकी संशोधनाचे उद्गाते म्हणून यांच्याकडे आपल्याला बघायला पाहिजे. इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चरल रिसर्चची अतिशय भव्य आणि सुंदर इमारत दिल्लीला आपल्याला बघायला मिळते. यांच्या साधारण संशोधनाचा विषय काय होता हे देखील आपण जाणून घ्यायला पाहिजे. बुरशीमुळे जो एक रस्ट नावाचा रोग होत असतो गव्हामध्ये, बाजरीमध्ये, अशा प्रकारच्या पिकांमध्ये, तर या रस्टवरती संशोधन करणं हे अतिशय आवश्यक होतं. त्याचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये गव्हाची नासाडी किंवा बाजरीची नासाडी ही ह्या रोगामुळे होत असल्याचं लक्षात आलं. पारतंत्र्यातल्या या भारतातल्या शेतकी संशोधनामध्ये तशी तितकीशी म्हणावी तशी प्रगती झालेली नव्हती. रोगांमुळे पिकांचं खूप नुकसान होत असे आणि प्रामुख्याने मी म्हटल्याप्रमाणे गव्हावरती विशिष्ट बुरशीमुळे रस्ट नावाचा रोग हा मोठी डोकेदुखी होती. तेव्हा या रोगामुळे गव्हाची जी नासाडी होत होती ती कशी आपल्याला कमी करता येईल या संबंधी हे सगळं संशोधन पाल यांनी त्या ठिकाणी सुरू केलेलं होतं. त्याचं कारण म्हणजे गव्हामध्ये काही जे विशिष्ट प्रकारचे अमायनो ऍसिड्स महत्वपूर्ण ठरतात आपल्या एकूणच वैयक्तिक वाढीसाठी, शरीराच्या वाढीसाठी. तर ह्याचं प्रमाण हे कशा पद्धतीने वाढवता येईल आणि ह्याच्यासाठी आपल्याला हा जो गहू किंवा त्या गव्हाचं पीक जे होतं किंवा ती जी काही एक व्हरायटी किंवा वाण होतं ते अतिशय शुद्ध स्वरूपाचं हवं होतं. तर अशा रीतीने रस्ट ह्या रोगावरती या ठिकाणी संशोधनाला सुरुवात झाली. त्यांनी NP700 आणि NP800 अशा प्रकारच्या NP म्हणजे न्यू पुसा इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन चाललं असल्या कारणाने ह्या जातींना त्यांनी NP असं नाव दिलं होतं. तर ह्या गव्हाच्या जाती त्यांनी प्रामुख्याने शोधून काढल्या आणि या जातींचं वैशिष्ट्य म्हणजे त्या रस्टला विरोध करू शकत होत्या. दे वर रस्ट फ्री. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. या क्षेत्रात खऱ्या अर्थाने जर क्रांती घडली असेल तर ती 1954 साली 18 वर्षांच्या अविरत प्रयत्नांच्या नंतर आपण असं बघतो की न्यू पुसा 809 ही जात उदयाला आली आणि विशेष म्हणजे ह्या तिन्ही प्रकारच्या ज्या जाती आहेत ह्या रस्ट फॉर्म करण्यासाठी जी एक फंगस असते तिला 100% विरोध करू शकतात आणि या संशोधनामुळे गव्हाच्या उत्पादनामध्ये क्रांतिकारक वाढ झाली हे प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे. ह्या त्यांच्या घवघवीत यशानंतर सगळ्या जगभर ह्या त्यांच्या संशोधनाकडे लोक आकर्षित झाले. त्याचं कारण ह्या रोगामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गव्हाच्या व्हरायटीचं किंवा गव्हाच्या जातीचं होत असलेलं नुकसान हे होतं. त्यामुळे NP700, NP800 आणि NP809 हा मला असं वाटतं की त्यांच्या संशोधनाचा मूळ आउटकम किंवा त्याची परिणिती होती असं म्हणायला पाहिजे.
भारतातल्या हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून आपण असं बघतो की पाल हे भारतामध्ये एक शास्त्रज्ञ म्हणून उदयाला आले. 1965 साली नवीन जी संस्था उदयाला आली ती म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च आणि त्यांच्या अतिशय अनुभव संपन्न अशा मार्गदर्शनाखाली ह्या संस्थेचं काम पुढे सुरू झालं आणि त्यांच्या प्रयत्नामुळेच आज ही संस्था देशाच्या शेतकी विज्ञानामध्ये प्रगतीशील संस्था आहे म्हणून ती उदयाला आली. अर्थातच या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना भारताच्या हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून आपण संबोधतो. पाल यांना जे सन्मान मिळाले त्याच्यामध्ये रफी अहमद किडवई पारितोषिक हे फार महत्वाचं आहे. बिरबल सहानी मेडल ह्या मेडलने त्यांना भूषित करण्यात आलं. एस रामानुजन मेडल याचे ते मानकरी ठरले आणि विशेष म्हणजे त्यांच्या ह्या एकूणच संशोधनाची दखल रॉयल सोसायटी ऑफ लंडन यांनी घेतली आणि त्या सोसायटीचं सदस्यत्व त्यांना 1972 साली प्रदान करण्यात आलं. राष्ट्रीय सन्मानांमध्ये त्यांना पद्मश्री 1959 साली देण्यात आली. पद्मभूषण या पदवीने त्यांना राष्ट्रीय सन्मानाने 1968 साली त्यांना सन्मानित करण्यात आलं आणि पुढे 1987 साली पद्मविभूषण देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. पाल यांनी गुलाबावरती संशोधन करून त्याच्या 40 विविध जाती तयार केल्या आणि ह्या विषयावरती त्यांची बरीच पुस्तकं प्रसिद्ध आहे. पण त्यातलं द रोज इन इंडिया हे त्यांचं प्रसिद्ध पुस्तक सगळ्यांना माहिती असेलच. तेव्हा अशा प्रकारे अनंत सन्मानांनी त्यांना तिथे भारताने आणि परदेशात देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. प्रामुख्याने रोज आणि बोगनव्हेलिया सोसायटीज ऑफ इंडिया अशा 2 प्रकारच्या संस्था पाल यांनी प्रस्थापित केल्या आणि अर्थातच द इंडियन सोसायटी फॉर जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग ह्या संस्थेची देखील त्यांनी स्थापना केली. अशा प्रकारे एक मुहूर्तमेढ ठेवण्याचं काम किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये त्याचं पायाभरणीचं काम हे पाल यांनी केलं आणि असं हे शास्त्रज्ञ 14 सप्टेंबर 1989 साली नवी दिल्ली येथे त्यांचा अंत झाला. भारतासारख्या प्रगतीशील किंवा अप्रगत त्या काळात तर देशाला अशा प्रकारच्या शेतकी संशोधनाची त्यावेळेला फार गरज होती. त्याचं कारण त्यावेळेला भारतामध्ये भूकबळींची संख्या आणि अन्न नाही म्हणून मरणाऱ्यांची संख्या ही फार मोठ्या प्रमाणात होती हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि हाच मग धागा पुढे घेऊन आपण बघतो की दुसरे एक अत्यंत महत्वपूर्ण शास्त्रज्ञ आपल्याला माहिती असायला पाहिजे ते म्हणजे कमलाकांत पांडे. यांनी काय केलं तर शेती ही शेतकी तंत्रज्ञानामध्ये रूपांतरित केली. कारण त्यांच्या असं लक्षात आलं की पारंपरिक पद्धतीने आपण शेती जी करतो आणि जो काही पावसावरती आपण विलंबून राहतो अशा प्रकारच्या शेतीने आपल्याला म्हणावं तसं आपल्या प्रचंड लोकसंख्येची भूक आपल्याला भागवता येणार नाही. आणि म्हणून हे कमलाकांत पांडे यांच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घ्यायला हवं. 11 डिसेंबर 1926 वाराणसी येथे यांचा जन्म झाला. अर्थातच ते सध्या 94 वर्ष त्यांचं वय आहे. झालं असं की उत्तर प्रदेश मधल्या जौनपूर इथल्या क्षेत्रीय हायस्कूलमध्ये 9वीच्या वर्गात शेतकी विज्ञानाचा वर्ग सुरू होता आणि एका विद्यार्थ्याने लिहून आणलेलं उत्तर वाचून शिक्षक फार चकित झाले. कमलाकांत अशी त्यांनी हाक मारली आणि एक मुलगा लाजत आणि घाबरत उभा राहिला. त्या मुलाला या शिक्षकांनी विचारलं की अरे तू जे काही लिहिलेलं आहेस ते तुझेच विचार आहेत का? आणि अर्थातच घाबरत आणि मान वरती खाली करत त्याने होकारार्थी उत्तर दिलं. मग शिक्षक म्हणाले अरे तू चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीवाद वाचलायस का? मुलाचा निरागस चेहरा
त्याला काहीच माहीत नसल्याची साक्ष देत होता. मग शिक्षक म्हणाले, ये इकडे ये बरं. असं म्हणून शिक्षकांनी कमलाकांतची पाठ थोपटली. त्याला विद्यार्थ्यांकडे तोंड करून उभं राहायला सांगितलं आणि ते शिक्षक म्हणाले की महान निसर्गशास्त्रज्ञ डार्विन याने मागच्या शतकामध्ये मांडलेला जो उत्क्रांतीवादाचा विचार तो कमलाकांतने स्वतःच्या शब्दात मांडलेला आहे. आणि माझी खात्री आहे की एक दिवस हा मुलगा नक्कीच मोठा शास्त्रज्ञ बनेल. आणि ह्या मुलाचं नाव म्हणजे कमलाकांत पांडे. तेव्हा कुठेतरी शालेय जीवनामध्ये अशा विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला एक विशिष्ट प्रकारची चमक दिसते आणि मग तोच धागा घेऊन आणि हे विद्यार्थी पुढे किती मोठं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतीचं काम करू शकतात, त्याचं कमलाकांत पांडे हे जिवंत उदाहरण आहे. लक्षात घ्या की कमलाकांत पांडे यांना लंडन एक्झिबिशन स्कॉलरशिप मिळाली. मी मागच्या माझ्या व्याख्यानामध्ये उल्लेख केलेला होता की होमी भाभा हे लंडन एक्झिबिशन स्कॉलरशिप मिळवणारे पहिले भारतीय होते. आणि विशेषत्वाने सांगायचं म्हणजे कमलाकांत पांडे हे लंडन एक्झिबिशन स्कॉलरशिप मिळवणारे दुसरे भारतीय पण पहिले भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ होते. हे प्रामुख्याने इथे आपण जाणून घ्यायला पाहिजे, कारण लंडन एक्झिबिशन स्कॉलरशिप ही अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारच्या हुशार विद्यार्थ्यासाठी दिली जाते. वनस्पती अनुवंशशास्त्रामध्ये संशोधन करण्यासाठी त्यांनी लंडनच्या जॉन सीन्स संस्थेमध्ये प्रवेश घेतला आणि 1954 साली त्यांनी PhD ही पदवी त्या ठिकाणी संपादन केली आणि पुढे ते न्यूझीलंडलाच मग स्थायिक झाले. कधी कधी असं होतं की प्रगत शास्त्र, प्रगत संशोधन हे जर आपल्याला करायचं असेल तर तुम्हाला आधुनिक पद्धतीने जिथे संशोधन चाललंय अशा प्रगत देशांमध्ये जाऊन आणि ते शिकावं लागतं. त्या दृष्टिकोनातून 54 साली ते न्यूझीलंडला स्थायिक झाले. 1966 साली लेनिन सोसायटी ऑफ लंडन यांचं त्यांना सदस्यत्व बहाल करण्यात आलं, त्यांना सन्मानित करण्यात आलं. आणि 1970 साली त्यांना लंडन विद्यापीठाची DSc ही पदवी देखील बहाल करण्यात आली. काय होतं नेमकं यांचं संशोधन हे आपल्याला बघायला पाहिजे. धान्योत्पादनामध्ये जर क्रांतिकारी संशोधन करायचं असेल तर अर्थातच त्या पिकाच्या जनुक पातळीवरती आपल्याला काम करायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी जी काही एक पद्धती विकसित केलेली होती त्याचं नाव आहे न्यूक्लिअर रेडिएशन्स. 1975 साली धान्योत्पादन क्षेत्रामध्ये त्यांनी एका क्रांतिकारी तंत्राचा शोध लावला आणि ह्या तंत्राद्वारे फुलणाऱ्या वनस्पतीमध्ये निवडक जीन्स दुसऱ्या वनस्पतीत रोपित करता येतात. चक्क तुम्ही एका वनस्पतीतून दुसऱ्या वनस्पतीमध्ये जीन ट्रान्सफर करू शकता. अत्यंत प्रभावशाली अशा न्यूक्लिअर रेडिएशन्सच्या द्वारे वनस्पतीतील गुणसूत्रांवर जर तुम्ही रेडिएशन्सचा मारा केला तर तुम्हाला हव्या असलेल्या जीन्सला नको असलेल्या जीन्स पासून वेगळं करण्याचं तंत्र डॉक्टर पांडे यांनी शोधून काढलं. आणि अशा पद्धतीने ऍग्रिकल्चरल मध्ये जेनेटिक्स आणि जेनेटिक मॅनिप्युलेशन हा मला असं वाटतं अगदी उदयाला येत असलेली ही पद्धती होती. आणि या संशोधनामुळे न्यूझीलंड मधल्या शास्त्रज्ञांमध्ये एकच खळबळ माजली की हा कोण आहे अशा प्रकारे गुणसूत्रांमध्ये बदल घडवून आणून आणि हव्या त्या गुणधर्मांचं झाड निर्माण किंवा वनस्पती निर्माण करू शकण्याची एकूणच ह्याच्यामध्ये किमया या संशोधनामध्ये होती. या संशोधनाला इतकं पुढे महत्व प्राप्त झालं की अणूचं खंडन करणाऱ्या लॉर्ड रुदरफोर्ड ह्याच्याशी डॉक्टर पांडे यांची तुलना करण्यात आली. तेव्हा अशा प्रकारे न्यूझीलंडमध्ये त्यांनी न्यूक्लिअर रेडिएशन्सच्या तंत्राचा वापर करून आणि धान्योत्पादन क्षेत्रामध्ये क्रांती कशा पद्धतीने घडवून आणता येईल असं संशोधन केलं. एस जीन, एस म्हणजे सुपर जीन
इरॅडिएशन तंत्राचा वापर करून सुपर जीनच्या वागणुकीत बदल घडवून आणता आला त्यांना, आणि अर्थातच त्याच्यामुळे पिकांच्या जनन पद्धतीतच मुळी महत्वपूर्ण असे बदल त्यांना घडवून आणणं शक्य झालं. तेव्हा डॉक्टर पांडे यांच्या संशोधनाचा सगळ्यात मोठा फायदा असा झाला की, हे नीट ऐका तुम्ही आता, की असा फायदा आहे की परागसिंचन पद्धतीवर अवलंबून राहणारी जी पिकं होती, लक्षात घ्या, परागसिंचनाशिवाय आपल्याला फर्टिलायझेशन घडवून आणता येत नाही. पण परागसिंचन पद्धतीवर अवलंबून राहणारी पिकं जी होती ती आता स्वपरागसिंचन पद्धतीने जननक्रिया पूर्ण करू लागली, आणि परागसिंचनासाठी लागणाऱ्या मधुमक्षिका ज्या आहेत त्यांची आता तिथे गरज उरली नाही. तेव्हा अशा प्रकारे आपण असं बघतो की कमलाकांत पांडे यांनी अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचं संशोधन या ठिकाणी करून आणि सुपरजीनच्या साह्याने कशा पद्धतीने आपल्याला हव्या त्या म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्सचे च्या वनस्पती किंवा गुणधर्म कसे आणता येतात, हा एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत त्यांनी मांडला आणि ते संशोधन त्यांनी पूर्ण केलं. तेव्हा जागतिक पातळीवरती एक नोटेबल प्लांट जेनेटिसिस्ट म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा असा हा वनस्पती जनुक शास्त्रज्ञ म्हणून त्यांना कीर्ती प्राप्त झाली. आज आपण असं बघतो की न्यूझीलंड मधल्या डिपार्टमेंट ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ह्या संस्थेच्या जनुकशास्त्र विभागाचे ते प्रमुख आहेत, आणि ती त्यांनी अर्थातच त्यांच्या संशोधनामुळे त्यांनी मिळवलेली ही एक फार मोठी उच्च अशा प्रकारची संशोधनामधली पोझिशन आज आपण बघतो आहोत. तेव्हा कमलाकांत पांडे यांचं काम हे एकूणच शेतकी क्षेत्रामध्ये क्रांतिकारक ठरलेलं आहे. आता आपण तिसरे जे शास्त्रज्ञ बघतो आहोत ते म्हणजे स्वामीनाथन, एस स्वामीनाथन म्हणून ते सगळ्या जगभर ओळखले जातात, आणि प्रामुख्याने भारतीय हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून देखील त्यांना सगळं जग ओळखतं. ह्यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 या दिवशी तंजावर या ठिकाणी झाला. हे देखील सध्या 96 वर्ष वयाचे आहेत आणि अजून देखील ते कार्यरत आहेत. केम्ब्रिज विद्यापीठामध्येच यांनी शिक्षण घेतलं, आणि त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना त्यांच्या सहवासात आलेल्या मीना यांच्याशी ते 1951 साली विवाहबद्ध झाले. त्यांना 3 मुली आहेत, डॉक्टर सौम्या, डॉक्टर मधुरा आणि डॉक्टर नित्या. अर्थातच हे कुटुंब सध्या चेन्नईमध्ये राहतं. ही थोडक्यात त्यांच्या एकूणच कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणून मी तुम्हाला सांगतोय. वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी कॅथॉलिक लिटल फ्लॉवर हायस्कूल कुंभकोणम ह्या ठिकाणाहून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली, आणि डॉक्टर कुटुंबातून हे आलेले असल्यामुळे त्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण 1943 सालच्या बंगालमध्ये जो भयानक दुष्काळ पडला, त्या दुष्काळामुळे त्यांनी आपला निर्णय बदलला. त्यांनी प्रत्यक्ष भारतामध्ये भूकबळींचा मृत्यू जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये बघितला, तेव्हा भारताला भूकमुक्त करण्यासाठी आपण जीवन व्यतीत केलं पाहिजे असा त्यांनी विडा उचलला, आणि वैद्यकीय क्षेत्र सोडून शेतकी क्षेत्राकडे त्यांनी वाटचाल सुरू केली. महात्मा गांधी यांचा त्यांच्या एकूणच विचारसरणीवरती प्रचंड पगडा होता. तेव्हा अशा रीतीने एक मेडिकलचं शिक्षण घेता घेता शेतकी क्षेत्राकडे वळलेला हा एक वाटसरू, एक विद्यार्थी, एक संशोधक म्हणून आपण यांच्याकडे बघायला हरकत नाही. तिरुअनंतपुरम इथल्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून त्यांनी प्राणीशास्त्र या विषयामध्ये 1944 साली BSc पदवी प्राप्त केली, आणि त्याच्यानंतर मग तामिळनाडू शेतकी विद्यापीठामधून शेतकी विज्ञानात
त्यांनी दुसऱ्यांदा BSc पदवी प्राप्त केली आणि कारण त्यांचं एकूण उद्दिष्ट हे अतिशय स्पष्ट होतं की त्यांना शेतकी शास्त्रामध्ये पुढे संशोधन करायचं असल्या कारणाने त्यांनी तामिळनाडू शेतकी विद्यापीठामधून पुन्हा BSc पदवी प्राप्त केली. 1947 साली ते पदव्युत्तर शिक्षणासाठी दिल्लीमधल्या इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले. म्हणजे पाल हे ज्या इन्स्टिट्यूटमध्ये डायरेक्टर जनरल होते, तीच इन्स्टिट्यूट या ठिकाणी आता MS स्वामीनाथन यांचं देखील पदव्युत्तर शिक्षण त्याच इन्स्टिट्यूटमध्ये दिल्ली येथे पार पडलं आणि तेथे त्यांनी जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंग हे प्रामुख्याने 2 विषय अभ्यासले. 1949 साली सायटोजेनेटिक्स या विषयामध्ये त्यांनी MSc पदवी प्राप्त केली. तेव्हा आपण असं बघतो की 1949 साली त्यांनी आपलं जे काही पायाभूत शिक्षण आहे वनस्पती शास्त्रातलं, प्रामुख्याने शेतकी शास्त्रातलं ते पूर्ण केलं आणि त्यांनी आपला विषय देखील शेतकी क्षेत्र हे देखील खूप मोठं आहे. तेव्हा त्या क्षेत्रातलं देखील जनुकशास्त्र आणि वनस्पतींचे संकर म्हणजे प्लांट ब्रीडिंग ह्या 2 विषयांमध्ये त्यांनी आपलं संशोधन पुढे चालू ठेवण्यासाठी म्हणून ते नेदरलँड्समध्ये दाखल झाले. नेदरलँड्समध्ये वागन ॲग्रिकल्चरल विद्यापीठातल्या इन्स्टिट्यूट ऑफ जेनेटिक्स या ठिकाणी युनेस्को फेलो म्हणून पुढच्या शिक्षणासाठी ते दाखल झाले आणि या ठिकाणी त्यांनी बटाट्याच्या जंगली जातींपासून वाईल्ड व्हरायटीज आपण ज्याला म्हणतो अशा बटाट्याच्या जातींपासून जनुक हस्तांतरण पद्धतीने काही उत्तम गुणकारी जनुकांचं हस्तांतरण करून आणि त्याच्यापासून सोलॅनम ट्युबेरोझम ही बटाट्याची सुधारित जात तयार करण्यात यश मिळवलं. म्हणजे या ठिकाणी कमलाकांत पांडे यांनी जे काही जनुक हस्तांतरणाचं जे काही तंत्र विकसित केलं होतं त्याचाच या ठिकाणी नेदरलँड्समध्ये वापर करून आणि बटाट्याच्या सुधारित जाती ह्या कशा मिळवता येतील हा प्रामुख्याने स्वामीनाथन यांच्या संशोधनाचा विषय होता. नंतर मग पुढे 1950 साली ते केम्ब्रिज विद्यापीठाच्या शेतकी विद्यापीठामध्ये प्लांट ब्रीडिंग संस्था जी आहे केम्ब्रिज विद्यापीठाची त्या ठिकाणी ते दाखल झाले आणि 52 साली बटाट्यावरती केलेल्या संशोधनासाठी त्यांना PhD ही उपाधी प्राप्त झाली. त्यामुळे 1952 साली त्यांचं जे संशोधन होतं ते बटाट्यावरचं संशोधन होतं आणि त्यात त्यांना PhD प्राप्त झाली. नंतर मग विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या जनुक प्रयोगशाळेमध्ये पोस्ट डॉक्टरल संशोधनासाठी ते रुजू झाले आणि तिथे मग त्यांना युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरल पोटॅटो रिसर्च स्टेशन हे प्रत्यक्ष उभं करण्याचाच अनुभव मिळाला आणि त्यामुळे विस्कॉन्सिन मधून त्यांनी हा जो अनुभव घेतला तो अर्थातच भारतामध्ये जनुकीय वनस्पतीशास्त्र ह्या अभ्यास शाखेमध्ये मग त्यांनी खूप प्रगती करून भारतामध्ये हरित क्रांतीचे ते प्रणेते म्हणून नावाजले. 1954 साली हा सगळा अभ्यास करून 1954 साली ते भारतात परतले. नेमकं हरित क्रांती म्हणजे काय हे देखील आपण इथे समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा आपण म्हणतो की बेंजामिन पाल किंवा कमलाकांत पांडे किंवा स्वामीनाथन हे ह्या हरित क्रांतीचे प्रणेते आणि उद्गाते होते, तेव्हा नेमकं हरित क्रांती म्हणजे काय? तर हा भारताच्या इतिहासामधला एक अत्यंत कलाटणी देणारा आणि क्रांतिकारी कालावधी होता आणि ह्याच्यामध्ये आधुनिक शेतकी पद्धती आणि शेतकी तंत्रज्ञान यांचा आपल्याला वापर करता येतो का?
थोडक्यात मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे पारंपरिक शेतकी पद्धत न वापरता तंत्रज्ञानाचा वापर हा शेतीमध्ये करण्यासाठी आपण एक नवीन पाऊल ह्या हरित क्रांतीच्या निमित्ताने टाकलं. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जास्ती उत्पन्न देणारी वाणं कुठली आहेत? हायब्रिड व्हरायटीज थोडक्यात. त्याच्यापासून निर्माण होणारं बियाणं. त्यानंतर ट्रॅक्टर्सचा शेतकीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर. त्यानंतर इरिगेशन, जलसंधारण हे असलं पाहिजे. त्याच्यानंतर कीटकनाशकांचा वापर हा शेतीमध्ये झाला पाहिजे. त्यानंतर खतांचा वापर हा प्रामुख्याने केला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या हरित क्रांतीमध्ये अंतर्भूत होत्या. आणि आपण असं बघतो की 1960 साली पंजाबमध्ये हरित क्रांतीचा पहिला प्रयोग केला गेलेला आहे. 60-62च्या सुमाराला पहिला हरित क्रांतीचा प्रयोग पंजाबमध्ये केला गेला. मग काय केलं गेलं नेमकं? तर पंजाबमध्ये जलसंधारण, पंजाबमध्ये कीटकनाशकांचा वापर आणि पंजाबमध्ये खतांचा वापर हा करून ही जेव्हा हरित क्रांती सुरू झाली, तेव्हा मित्रांनो आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की आज पंजाबामध्ये जलसंधारण, कीटकनाशक आणि खतांचा अतिवापर ह्यामुळे पंजाबची शेती कॅन्सरग्रस्त झालेली आहे. ज्या नको तेवढं पाणी देऊन, नको तेवढी कीटकनाशकं वापरून, अति कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये अति तीव्र अशा प्रकारची कीटकनाशक वापरून आणि भरमसाठ अशा प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर करून आणि आपण असं बघतो की आज पंजाब हा अतिशय वाईट अवस्थेमध्ये शिरलेला आहे. त्यामुळे हरित क्रांती ही आपण नीट समजून घेतली पाहिजे की जरी 60 साली त्याचा उगम झाला तरी साधारणपणे अलीकडच्या गेल्या 10 ते 20 वर्षामध्ये ह्या क्रांतीने खूप विचित्र असे परिणाम आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळत आहेत. हरित क्रांतीचं नेतृत्व हे प्रामुख्याने एम.एस. स्वामीनाथन यांनी केलं हे आता आपण बघितलं. पण याच काळामध्ये विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये जगभर बरं का, जगभरातल्या विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये शेती उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने अमेरिकन शेतीशास्त्रज्ञ आणि शांततेचा नोबेल पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला असे डॉक्टर नॉर्मन बोरलॉंग यांनी संपूर्ण जगभरच हा पुढाकार घेतलेला होता. अँड धिस इनिशिएटिव्ह बेसिकली वॉज ब्रॉट डाऊन टू इंडिया. हा जो पुढाकार आहे ह्या पुढाकाराचा फायदा करून घेऊन आणि एम.एस. स्वामीनाथन यांनी या सगळ्या गोष्टी भारतामध्ये मग राबवण्याला सुरुवात केली आणि अशा रीतीने मग एम.एस. स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे नेते बनले. हे सगळं होत असताना आपल्याला ह्या शास्त्रज्ञाबद्दलही माहिती असायला पाहिजे. ते म्हणजे डॉक्टर वंदना शिवा. ह्या प्रामुख्याने तत्वज्ञान ह्या विषयातल्या जरी अभ्यासक असल्या तरी पर्यावरणाला किंवा विज्ञानाला देखील एक तत्वज्ञान असतं. ही गोष्ट डॉक्टर वंदना शिवा यांच्याकडून आपण शिकायला पाहिजे. तेव्हा ह्या पर्यावरणवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्या आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि ह्यांना गांधी ऑफ ग्रेन म्हणून संबोधलं जातं. हरित क्रांतीच्या संदर्भातल्या भविष्यात संभवणाऱ्या धोक्यांचा त्यांनी आधीच इशारा दिलेला होता. त्यामुळे जनुकीय बदल करून निर्माण केलेले अन्नपदार्थ ज्याला जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स असं आपण म्हणतो त्याच्या उत्पादनाला त्यांनी विरोध देखील केला होता. तेव्हा अशा प्रकारे हरित क्रांती हा एक 2 बाजू असलेला हा विषय आहे हे आपण प्रामुख्याने लक्षात घ्यायला पाहिजे. जेव्हा 1968 साली खऱ्या अर्थाने पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या राजकीय पुढाकाराने आणि स्वामीनाथन यांच्या वैज्ञानिक संशोधनाच्या पुढाकाराने भारतीय हरित क्रांतीला चालना मिळाली, तेव्हा प्रामुख्याने पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश ह्या ठिकाणी जास्ती उत्पादन करणाऱ्या किंवा देणाऱ्या अशा हायब्रिड व्हरायटीज गव्हाच्या आणि रस्ट रोग प्रतिबंधक अशा गव्हाची वाणं ही तयार करायला सुरुवात झाली.
आपल्या सगळ्यांना माहिती असेल की कल्याण सोना आणि सोनालिका ह्या दोन गव्हाच्या ज्या हायब्रिड व्हरायटीज त्यावेळेला बाजारात आल्या त्या प्रामुख्याने जास्ती उत्पादन देणाऱ्या होत्या आणि त्या प्रामुख्याने रस्ट रोग प्रतिबंधक होत्या, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. तिसरी एक अतिशय महत्वाची व्यक्ती जिच्याशिवाय आपण भारताच्या हरित क्रांतीबद्दल बोलू शकत नाही, ते म्हणजे भारतरत्न चिदंबरम सुब्रमण्यम. 64 ते 67 चिदंबरम हे अन्न आणि शेतकी मंत्री होते आणि चिदंबरम सुब्रमण्यम हे अन्न आणि शेतकी मंत्री असताना त्यांनी हरित क्रांतीला एक धोरण म्हणून प्रोत्साहन दिलं, हे लक्षात घ्या. ही ब्रॉट दिस ॲज द पॉलिसी, इंडियन पॉलिसी. आणि पॉलिसी तुम्हाला माहिती आहे की जोपर्यंत त्याचं धोरणात्मक स्वरूप हे आपण अंगीकारत नाही तोपर्यंत ती मोठ्या प्रमाणामध्ये राबवली जात नाही. आणि त्या दृष्टीने हरित क्रांतीचं धोरण हे चिदंबरम सुब्रमण्यम यांनी राबवलं आणि भारताच्या हरित क्रांतीची बीज ही 64 ते 67 या काळामध्ये प्रामुख्याने रोवली गेली असं आपल्याला म्हणता येईल. आणि जर कोणी विचारलं की हु वॉज द पॉलिटिकल फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन, भारताच्या हरित क्रांतीचे राजकीय जनक कोण होते, तर आपल्याला असं सांगता येईल की चिदंबरम सुब्रमण्यम हे हरित क्रांतीचे राजकीय जनक म्हणून आपल्याला इथे या ठिकाणी दिसत आहेत. अशा रीतीने हे सगळं हरित क्रांतीचा हा जो काही संशोधनाचा भाग आहे हा अर्थातच संशोधन पत्रिकांमध्ये वेळोवेळी आपल्याला बघायला मिळतो. स्वामीनाथन यांनी जवळजवळ 254 संशोधन पत्रिका ह्या आपल्या आयुष्यामध्ये प्रसिद्ध केलेल्या आहेत आणि त्यातल्या 155 शोध पत्रिका ह्या त्यांच्या एकट्याच्या नावावर आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी कुठल्या कुठल्या म्हणजे परिसरामध्ये किंवा कुठल्या कुठल्या क्षेत्रात म्हणजे हरित क्रांतीच्या कामं केली, तर क्रॉप इम्प्रुव्हमेंट ह्याच्यामध्ये त्यांचे 95 संशोधन पत्रिका आपल्याला सापडतात. सायटोजेनेटिक्स म्हणजे जनुकशास्त्र ह्याच्यामध्ये 87 सापडतात आणि फायलोजेनेटिक्स ह्याच्यामध्ये 72 अशा पद्धतीने त्याचं देखील विवरण आपण बघतो. कुठल्या कुठल्या जर्नल्समध्ये त्यांनी आपलं संशोधन प्रसिद्ध केलं, कारण उगीच काही त्यांना हरित क्रांतीचे प्रणेते म्हणत नाही आपण. तेव्हा जेनेटिक्स मधल्या जर्नल्समध्ये 46, करंट सायन्समध्ये 36, नेचर सारख्या जगप्रसिद्ध मध्ये 12 आणि रेडिएशन बॉटनी ह्या जर्नलमध्ये 12 अशा प्रकारे त्यांचे शोध निबंध हे अतिशय जगन्मान्य अशा प्रकारच्या शोध पत्रिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहे. त्यांचा साधारणपणे 2 महत्वाचे जे काही विषय होते ज्याच्यावर त्यांनी काही पुस्तकं लिहिली, तो म्हणजे बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता आणि सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, शाश्वत शेती. आणि अशा रीतीने स्वामीनाथन यांनी आपल्या एकूणच कार्यकाळामध्ये 13 पुस्तकं लिहिल्याचा आपल्याला संदर्भ सापडतो. ज्या गोष्टीबद्दल आपण आज मोठ्याने बोलतो, कामं करतो, ज्याचं उल्लंघन केल्यामुळे आपण कोर्टात दावे दाखल करतो, ते म्हणजेच बायोडायव्हर्सिटी आणि ते म्हणजेच शाश्वत शेती. तेव्हा या 2 महत्वाच्या बिंदूंवरती स्वामीनाथन यांनी प्रचंड अशा प्रकारे वैज्ञानिक मंथन केलेलं होतं आणि म्हणूनच त्यांना आपण त्याचे हरित क्रांतीचे उद्गाते म्हणतो. सध्या युनेस्कोच्या ही जी एक चेअर आहे, एक विशिष्ट चेअर ऑफ द इको टेक्नॉलॉजी, ह्या खुर्चीत त्यांना सन्मानाने तो मान दिला गेलेला आहे. MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन चेन्नई ह्याचे ते सध्या प्रमुख आहेत. त्याचप्रमाणे नॅशनल कमिशन ऑन ॲग्रिकल्चर, फूड अँड न्यूट्रिशन सिक्युरिटी ऑफ इंडिया ह्याचे देखील ते सध्या अध्यक्ष आहेत. आणि अर्थातच ही इज करंटली spearheading a movement to bridge the digital divide
called Mission 2007. Every village a knowledge center. त्यांचं उद्दिष्ट असं आहे की प्रत्येक आपलं खेडं हे ज्ञानाचं केंद्र व्हावं आणि ह्या दृष्टिकोनातून मिशन 2007 व्हर्च्युअल पद्धतीने आपण कशी ही मुवमेंट हरित क्रांतीची ही भारतभर पसरवू शकू या संबंधीचं मिशन 2007चे ते देखील अध्यक्ष आहेत. ब्रूस अल्बर्ट हा म्हणजे प्रेसिडेंट ऑफ युनायटेड नेशन्स अकॅडमी ऑफ सायन्स ह्यांचं म्हणणं असं आहे, ते डॉक्टर स्वामीनाथन यांच्याविषयी असं म्हणतात की ॲट 80 MS रिटेन्स ऑल द एनर्जी. MS स्वामीनाथन वयाच्या 80व्या वर्षात असतानाच दिलेलं हे स्टेटमेंट आहे. ॲट 80 MS retains all the energy and idealism of his youth, and he continues to inspire good behavior and more idealism from millions of his fellow human beings on this earth. फक्त भारत नाही आहे, तर वैश्विक स्वरूपाचं हे व्यक्तिमत्व आहे याच्यावरून लक्षात येतं. अँड फॉर दॅट वी कॅन कॉल ऑल बी थँकफुल. याच्यासाठी आपण त्यांचा ऋणनिर्देश केला पाहिजे असं ब्रूस अल्बर्ट यांचं म्हणणं आहे. तेव्हा ही एक आंतरराष्ट्रीय स्तरावरची आणि हरित क्रांतीच्या संदर्भात काम करणारी एक व्यक्ती होती हे आपल्याला दिसून येईल. 1999 साली टाइम्स लिस्टमध्ये जे काही 3 भारतीयांची नावं त्यावेळेला प्रसिद्ध झालेली होती, त्यामध्ये सगळ्यात वरच्या 20 नावांमध्ये स्वामीनाथन यांचं नाव घेण्यात आलं होतं. आणि त्यामुळे 20व्या शतकातल्या ज्या प्रभावी व्यक्ती आशिया खंडातल्या म्हणून ज्या प्रसिद्ध केल्या गेलेल्या होत्या त्यात स्वामीनाथन यांना यांच्या नावाचा समावेश होता. 1991 साली त्यांना टायलर प्राइज फॉर एन्व्हायरमेंटल अचीवमेंट हे मिळालं. त्यानंतर 1972 साली त्यांना पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. 1986 साली अल्बर्ट आइन्स्टाईन वर्ल्ड अवॉर्ड फॉर सायन्स लॉरेट्स म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला. 1987 साली वर्ल्ड फूड प्राइज त्यांना देण्यात आलं. 1989 साली पद्मविभूषण त्यांना सन्मानित करण्यात आलं. 1971 साली मॅगसेसे अवॉर्ड त्यांना देण्यात आलं. 1967 साली पद्मश्री बहाल करण्यात आली आणि 1961 साली शांती स्वरूप भटनागर अवॉर्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. तेव्हा अशा प्रकारे त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सन्मानांनी देखील सन्मानित केलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारे आपण पाल, त्याचप्रमाणे पांडे आणि MS स्वामीनाथन ह्या 3 ॲग्रिकल्चरिस्ट किंवा शेतकी शास्त्रातल्या संशोधकांची त्याचे जीवन आणि कार्य, संशोधन कार्य याची ओळख आपण करून घेतलेली आहे. तेव्हा हरित क्रांती हा एक सध्या 21व्या शतकामध्ये जरी वादाचा मुद्दा बनला असला, त्याच्यात काही बदल करण्याची आज गरज जरी भासत असली तरी मी ज्या काळाबद्दल बोलतोय 1960 1962 ह्या काळामध्ये ज्या वेळेला भारतामध्ये भूकबळी याने मृत्यू होत असत, त्या काळामध्ये हरित क्रांती ही अत्यंत महत्वपूर्ण अशी ठरलेली आहे. तेव्हा एवढं बोलून मी माझं आजचं हे वक्तव्य संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर कोणाचे काही प्रश्न उत्तर साठी Q&A सेशन आहे. कोणाचे काही प्रश्न असतील आजच्या व्याख्यानमाले संदर्भात तर आपण विचारू शकता. तर आरती सराफ यांनी एक प्रश्न विचारला आहे की हरित क्रांती आता चालू आहे का?
हरित क्रांती ने वेगळं स्वरूप सध्या घेतलेलं आहे. आणि गमतीचा भाग मी आता म्हणूनच हे सगळं मी तुम्हाला दाखवलं, की हरित क्रांती ही ज्या पद्धतीने आपण पूर्वी घेतली, तशी आता आपल्याला घेऊन चालणार नाही. आणि म्हणून आपण आता कशावर आलेलो आहोत? आपण आता सस्टेनेबल डेव्हलपमेंटवरती आलेलो आहोत. आपण आता आणखीन कशावर आलेलो आहोत? तर आपण ऑर्गॅनिक फार्मिंगवरती आलेलो आहोत. तेव्हा सध्याची जी हरित क्रांती नक्कीच आपल्याला पुढे न्यावी लागणार आहे. पण ती एका वेगळ्या अर्थाने न्यावी लागणार आहे, एका वेगळ्या पद्धतीने न्यावी लागणार आहे. ह्या जुन्या पद्धती आता वापरून चालणार नाहीये. त्याचं कारण जमिनींची क्षमताच मुळी नष्ट झालेली आहे. आणि म्हणून ह्या जमिनींना पुनरुज्जीवित करण्यासाठी तुम्हाला मला असं वाटतं की शेकडो वर्ष लागतील, की जे आपण करत नाहीये. आणि त्या दृष्टिकोनातून हरित क्रांतीचे संदर्भ बदलतायत. आता लोक असं म्हणतात की शेती करण्यासाठी जमीन पाहिजेच कशाला? सो दी ऍग्रीकल्चर बेस्ड ऑन दी मायक्रोन्यूट्रिएंट्स असा ते कॉन्सेप्ट पुढे येतोय. त्याच्यामुळे मी तुम्हाला असं सांगतोय मुद्दाम, की हरित क्रांतीच्या संकल्पना ह्या पूर्वीच्या ज्या होत्या त्या आता पूर्ण बदलतील. आणि अर्थातच विज्ञानाच्या ह्या जगतामध्ये काय काय नवीन नवीन तंत्रज्ञान पुढे येतील हे सांगता येत नाही. आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की ऍग्रीकल्चरल रिसर्चमध्ये नवनवीन तंत्रज्ञानामध्ये इस्रायल राष्ट्राने जी काही प्रगती दाखवलेली आहे, अशा या इस्रायल राष्ट्राला आपल्या भारतीय लोकांनी गेल्या 15 वर्षापासून हजारो भेटी दिल्या असतील. पण मग माझा पुढचा प्रश्न आहे की का का हे शक्य झालं नाही आपल्याला? अजून आपण अशा गटांगळ्या का खातो आहोत? त्याचं कारण असं आहे मित्रांनो, की देश छोटा आहे. आपल्या देशाचा आवाका प्रचंड मोठा आहे. आपल्या देशाची लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळे आपल्याला धान्योत्पादन फार मोठ्या प्रमाणात करायचं आहे. आणि मग अशा प्रमाणामध्ये जर मोठ्या प्रमाणात धान्योत्पादन करायचं असेल, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाळाव्या लागतील. म्हणजे रस्ट पासून किंवा त्याच्यावर पडणाऱ्या रोगांपासून त्या पिकाला वाचवणं हा त्यावेळेचा कन्सर्न होता. लक्षात घ्या. 1960, 62, 74. आता गंमत अशी की आता पिकांवरती रोग पडत नाही. पण त्या पिकांची क्वालिटी म्हणजे गुणवत्ता ही आपल्याला आता जास्ती महत्वाची वाटायला लागली आहे. त्यामुळे आपण एक प्रश्न जरी सोडवला असला तरी दुसरा प्रश्न जो मी आता सांगितलं, पेस्टिसाइड्सचा भयानक वापर. आणि या पेस्टिसाइडच्या वापरामुळे पंजाबमधून एक स्वतंत्र गाडी ही केवळ कॅन्सरच्या पेशंटशी राजस्थानमध्ये जाते. आपल्या सगळ्यांना माहिती असेल त्याचं नावच मुळे कॅन्सर एक्सप्रेस आहे. हा सगळा कॅन्सर आला कुठून? हा कॅन्सर दुसरे दिवस काही नसून पंजाबामध्ये एकेकाळी ओव्हर प्रोडक्शन ऑफ व्हीट आणि ओव्हर युटिलायझेशन ऑफ पेस्टिसाइड्स ह्याची सगळी परिणिती आहे. हे आपण कृपा करून लक्षात घ्या. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा उडता पंजाब जो आपण म्हणतो, की या पंजाबामध्ये हा जो सगळा गोंधळ माजलेला आहे शेतकी क्षेत्रातला, तो याच्याचमुळे आहे. त्यामुळे तिथे आता वेगळ्या पद्धतीने आपल्याला बघावं लागेल. एक गोष्ट लक्षात घ्या, सध्या आपल्याकडे नको इतकं धान्योत्पादन झालेलं आहे. आणि म्हणून आमच्या सध्याच्या हरित क्रांतीचे प्रश्न काय आहेत? तर निर्माण झालेला प्रचंड गहू, निर्माण झालेलं प्रचंड धान्य साठवायचं कसं? मग साठवायचं कुठे? त्याच्यासाठी सायलोज पाहिजेत. मग हे सायलोज कुठे निर्माण करायचे? त्याचं तंत्रज्ञान एक वेगळंच आहे. त्यामुळे आपल्याला आता फार वेगळ्या प्रकारे तंत्रज्ञानात विचार करावा लागेल. आपल्याला आता धान्योत्पादनाचा प्रश्न नसून निर्माण झालेलं धान्य हे कशा प्रकारे जतन करून ठेवायचं, की जेणेकरून आपल्याला ते आपल्या देशभर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्टेट्सला व्यवस्थित आणि असं पुरवता येईल. त्यामुळे गंमत अशी आहे की दी ऍग्रीकल्चरल प्रोडक्शन इज नॉट अन इश्यू. दी डिस्ट्रीब्युशन ऑफ द ग्रेन्स, डिस्ट्रीब्युशन ऑफ द ऍग्रीकल्चरल प्रोडक्ट्स इज अ मेजर इश्यू. हे लक्षात घ्या. आणि म्हणून मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच बऱ्याच क्षेत्रांमध्ये भारतामध्ये उत्पादनाचा प्रश्न नाहीये मित्रांनो, तर त्याच्या वितरणाचा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न नाहीये, पाण्याच्या वितरणाचा प्रश्न आहे. धान्योत्पादनाचा प्रश्न नाहीये, धान्य वितरणाचा प्रश्न आहे. आणि म्हणून ही स्थित्यंतर जी घडतायत ती 1960 सालापासून ते आता 2021 पर्यंत हरित क्रांती चालूच आहे. हरित क्रांतीची रूपं बदलतायत आणि त्याची रूपं आता प्रामुख्याने तंत्रज्ञानाकडे जास्त झुकतायत.
आणि अशा पद्धतीने मला असं वाटतं आपण या हरित क्रांतीकडे नवीन डोळ्याने किंवा नवीन बुद्धीने किंवा नवीन पद्धतीने बघण्याची आता गरज आहे. हा, आरती सराफने विचारला होता प्रश्न. थँक्यू. व्हॉट आर द इम्पॅक्ट ऑफ ग्रीन, कुणाल पवार यांनी विचारला प्रश्न, व्हॉट आर द इम्पॅक्ट ऑफ ग्रीन रिव्होल्युशन ऑन इंडियन इकॉनॉमिक सिस्टीम. इंडियन इकॉनॉमी आणि ऍग्रिकल्चर याचा खूप मोठा संबंध आहे मित्रांनो. आज आपण बळीराजा आणि शेतकऱ्याला जे एवढं उच्च स्थान देतो त्याचं कारण तेच आहे. दुर्दैवाने आज असं होतंय की शेतीमधून तरुण वर्ग हा शहरांकडे स्थलांतरित होतोय आणि त्या शेतकऱ्याला त्याचा मुलगा म्हणा किंवा त्याचे नातलग म्हणा हे तिथे शेती करायला उपलब्ध नाही आहेत. आणि त्याच्यामुळे शेतकी आणि इकॉनॉमिक्स, तुमच्याकडे असलेलं उत्पादन हे जर जगामध्ये इतर देश विकत घेत असतील तर भारताची इकॉनॉमी स्ट्रॉंग होणार आहे. जर तुमच्याच सायलोजमध्ये किंवा तुमच्याच ह्या साठ्यामध्ये ते जर सडणार असतील, ते धान्य जर सडणार असेल तर ते इकॉनॉमी खाली आणेल. त्याच्यामुळे पुन्हा तोच प्रश्न आहे की इकॉनॉमी इज बेस्ड ऑन हाऊ इफेक्टिव्हली यू डिस्ट्रीब्यूट युअर प्रॉडक्ट थ्रू आउट द वर्ल्ड किंवा ऍटलीस्ट थ्रू आउट द कंट्री. बट इफ यू डोंट डू दॅट देन इट विल बी अ लायबिलिटी. ते तुमच्याच अंगावर येणार आहे सगळं. आणि मग अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये धान्य आपण जे फेकून देतो किंवा ते सडतं, तर हे इंडियन इकॉनॉमीला फार मारक आहे. मग ऍग्रिकल्चर म्हणजे काय, टमाटा आहे. ऍग्रिकल्चर म्हणजे काय, दूध आहे. आज आपल्याकडे संपकारी हे दूध रस्त्यावर फेकून देतात. आज संत्रे रस्त्यावर टाकून ते अक्षरशः फेकून दिले जातात. तेव्हा याचा अर्थ असा आहे की संत्र्याचं उत्पादन खूप आहे, पण संत्र्याच्या रसाचं प्रोसेसिंग करून त्याचं बॉटलिंग करून आणि ते आपल्याला विकता येत नाहीये. म्हणजे वी कांट प्रिझर्व व्हॉट वी हॅव प्रोड्युस्ड. जर आपण ते प्रिझर्व केलं तरच ते जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे आणि तरच तुम्हाला तुमची इकॉनॉमी स्ट्रॉंग होणार आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत दूध आपल्याला रस्त्यावर फेकावं लागतंय, जोपर्यंत आपल्याला टमाटे फेकावे लागत आहेत, जोपर्यंत संत्री फेकावे लागत आहेत, तर याचा अर्थ काय? म्हणजे मी तर नेहमी विनोदाने म्हणतो की याचा अर्थ भारत हा फारच सधन देश दिसतोय, फार श्रीमंतांचा देश आहे की जिथे फेकलं जातं, जसं बाकी ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही. मग हे का होतं? ते का होतं त्याचं कारण असं मित्रांनो की वी कॅनॉट कन्व्हर्ट दिस प्रोडक्शन इन टू इकॉनॉमिक ग्रोथ. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स हे सोपं नाही आहे. ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स इज अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड काइंड ऑफ एन इकॉनॉमिक्स. ते बाजार, लोकांना काय पाहिजे, कुठे काय होतंय, जास्ती उत्पादन होतंय का, मग त्याचं काय करायचं, कमी झालं तर काय करायचं, मग निसर्ग काय बोलतोय, अनंत अनंत अशा प्रकारचे फॅक्टर्स वरती ते अवलंबून आहे. आणि म्हणून याच्यासाठी आता उदाहरणार्थ गोवारीकरांनी जेव्हा पर्यावरणीय मॉडेल याचं क्लायमेटचं हे आणलं, कशासाठी आणलं? काय नाही, शेतकऱ्याला अंदाज बांधता यावं म्हणून. म्हणजे आज सॅटेलाइट कम्युनिकेशन, त्याच्यानंतर हवामानाचा अंदाज, हे देखील शेतकी शास्त्रातलं अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान सध्या आपण विकसित करतो आहोत, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. कारण त्याच्यावरती इंडियन इकॉनॉमी ही अवलंबून आहे. तेव्हा मला असं वाटतं की इकॉनॉमीचा पाया हाच मुळे शेतकी आहे. इकॉनॉमीचा पाया हाच मुळे ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस हा आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी युक्त्या प्रयुक्त्या करून तुम्हाला कसं तरी ते जे प्रोडक्शन आहे ते टिकवता आलं पाहिजे, टिकवून ते जगापुढे वितरित करता आलं पाहिजे. तेव्हा हा एक फार मोठा प्रश्न मला असं वाटतं की या इंडियन ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस मधला आहे. आणि अशा प्रकारे इंडियन ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस आणि इंडियन इकॉनॉमी यांचं नातं या ठिकाणी आपल्याला दाखवता येईल. हरित क्रांतीचे जनक कोण होते? बरोबर आहे. तर प्रश्न काय, हरित क्रांतीचे जनक कोण होते हे पुन्हा एकदा दाखवा का? काय कोण होते?
नेमके म्हणजे सर हरित क्रांतीचे हा, जनक कोण होते येस, याचा प्रश्न. हा. तर हरित क्रांतीचे जनक मी म्हटलं की हा काही एक बिंदू नाही आहे की हा माणूस होता आणि संपलं. तर ह्या ठिकाणी आपण असं बघतो की पाल नावाचे जे शास्त्रज्ञ पहिल्यांदा बघितले आपण, बेंजामिन पाल यांनी पहिल्यांदा संस्था तर पाहिजे. प्रत्येक ठिकाणी माझ्या भाषणात मी तेच म्हणतोय, संस्था तर पाहिजे आपल्या भारतामध्ये. आणि इंडियन ऍग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट ही पहिली संस्था भारतामध्ये निर्माण केली आणि त्याचे पहिले ते डायरेक्टर जनरल झाले. आता संस्था निर्माण झाल्यानंतर मग भारतीय शास्त्रज्ञांना एकूणच भारतीय वातावरणामध्ये कुठल्या प्रकारची पिकं घेता येतील ह्या पद्धतीने मग विचार केला गेला. त्याच्यासाठी सल्लागार, त्याच्यासाठी शेतकऱ्यांना सल्ले, अशा पद्धतीने सगळं जाळं विणण्यात आलं. आणि आज आपण बघतो आहोत की त्याच्यानंतर झाले ते कमलाकांत पांडे. म्हणजे मग म्हणजे क्रॉस पॉलिनेशन आहे, ह्या क्रॉस पॉलिनेशन वरती अवलंबून राहायचं का? नाही, तर म्हणजे सेल्फ पॉलिनेटेड अशा प्रकारे आपण निर्माण करू शकतो बीजांड. मग अशा पद्धतीने ती पद्धत आली. त्याच्यानंतर आपण असं बघितलं की आता तुम्ही जंगलात जायला कशाला पाहिजे, तुमच्या एका खोलीमध्ये टिश्यू कल्चरच्या साह्याने तुम्ही तर जंगल निर्माण करू शकता. मग असं आलं की चांगल्यातलं चांगलं वाण हे माझ्या टेस्ट ट्यूब मध्ये मी शेतकऱ्याला देऊ शकतो. त्याच्यामध्ये पपई आहे, त्याच्यामध्ये केळी आहेत, त्याच्यामध्ये वांग आहे. ही सगळी जी वाण आहेत ही आता शुद्ध वाण ज्याला आपण म्हणतो जेनेटिकली, ते आपण आज म्हणजे एका छोट्याशा लॅबोरेटरीमध्ये, एका खोलीमध्ये त्याचं जंगल निर्माण करू शकतो. केवढी क्रांती बघा. तर हे क्रांतीचे टप्पे आहेत. त्यामुळे आपण स्वामीनाथन हे उद्गाते म्हणतोय, लक्षात घ्या. आता स्वामीनाथन यांच्या नंतर असे खूप शास्त्रज्ञ होऊन गेले, खूप शास्त्रज्ञ. म्हणजे ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये अशी एक मोठी मालिकाच आहे की ह्याच्यामध्ये पुढे संशोधन करत करत आणि आपण असं बघतो की हा सगळा जगन्नाथाचा रथ जो क्रांतीचा आहे हा पुढे चाललेला आहे. आणि म्हणून मग क्लायमेटॉलॉजी, मग काय तर सॅटेलाइट कम्युनिकेशन, हे सगळे विषय याच्यामध्ये शिरायला लागले. कम्प्युटरायझेशन. म्हणजे उद्गात्याने फक्त तुम्हाला एक गोष्ट दिली आणि ती म्हणजे व्हीट मेकिंग रस्ट फ्री. रस्ट हा रोग लागणार नाही एवढी फक्त त्यांनी काळजी घेतली. पण बघा तुम्ही की एवढ्या काळजीपासून ते पुढे जी सगळी वाटचाल आपण बघतो ती आज कुठे गेलेली आहे. प्लांट पॅथॉलॉजी हॅज ऑलमोस्ट गॉन फ्रॉम द बॉटनी. मी स्वतः प्लांट पॅथॉलॉजीचा म्हणजे MSc आहे. आगरकर इन्स्टिट्यूट मध्ये माझा स्वतःचाच मूळ विषय होता प्लांट पॅथॉलॉजी. कोण शिकवत होते आम्हाला? तर त्या अलीकडचे म्हणजे अक्षरशः या ग्रीन रिव्होल्युशन मधले प्रणेते जे होते डॉक्टर YS कुलकर्णी, डॉक्टर मोनीज, हे ओरिजिनल रिसर्चर हे आम्हाला शिकवायला होते. आणि काय शिकत होतो आम्ही की ह्या झाडावर कुठला, त्या झाडावर कुठला रोग, ह्या झाडावर कुठला रोग, मग तो कसा मारायचा, ते जंतूला कसं नष्ट करायचं, ह्याच्यातच संपूर्ण प्लांट पॅथॉलॉजी वॉज इन्व्हॉल्ड. पण नंतर जेनेटिक्स आल्यानंतर तुम्हाला ह्या रेझिस्टंट व्हरायटीज ह्या जनुकीय पद्धतीने निर्माण करता यायला लागल्या. आणि मला आठवतं की GB देवडीकर हे आमचे डायरेक्टर होते आगरकर इन्स्टिट्यूटचे. ते स्वतः प्लांट ब्रीडर होते आणि तिथे प्रचंड मोठा सेक्शन होता. आणि मी आता जी तुम्हाला म्हटलं की सोनकली वगैरे वर या सगळ्या ज्या जाती आहे गव्हाच्या, या सगळ्या तिथे प्रत्यक्ष तयार करताना मी बघितलेल्या आहेत. व्हीट रिसर्च सेंटर्स मध्ये जाऊन ही माणसं काम करायची आणि इतकं किचकट प्रकरण होतं सगळं रेझिस्टंट व्हरायटीज तयार करणं. आणि हॅट्स ऑफ टू दीज सायंटिस्ट. आणि त्यावेळेला व्हीट रिसर्च सेंटर ऍट काय तुमचं ते जे थंड हवेचं ठिकाण आहे त्या ठिकाणी ते होतं. तेव्हा ह्या ठिकाणी हे रिसर्चेस चालायचे. पण आज हे सगळं छोटं होऊन आणि एका खोलीत आलेलं आहे आणि ज्याला आपण टिश्यू कल्चर म्हणतो. तेव्हा हरित क्रांतीचा उद्गाता हा एक कोणी असा नसून मी फक्त 3 अतिशय महत्वाचे टप्पे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेले आहे. आणि ह्याच्यानंतर आता आपल्याला प्रोडक्शनकडे लक्ष न देता ते प्रोडक्शन आपल्याला जतन कसं करून ठेवता येईल आणि ते वितरित कसं करता येईल ह्याच्यावरती आपल्याला भर द्यायला पाहिजे. मित्रांनो, एक साधी गोष्ट आहे की पाकिस्तानामधून आम्ही टमाटे खरेदी करणार नाही. हा जो निर्णय आहे भारताचा, हा पाकिस्तानच्या इकॉनॉमीला केवढा मोठा फटका देऊ शकतो हे लक्षात घ्या आपण. त्यामुळे जे चाललंय ते सगळं छान चाललंय कारण इकॉनॉमीज आर सेट.
बट व्हेन यू स्टॉप दॅट वी डोंट वॉन्ट, आपण म्हणतो की मी तुमचं म्हणजे मोबाईल आम्ही म्हणजे घेणार नाही. चीनला जेव्हा आपण म्हणतो इकॉनॉमीवरती गदा आहे. तेव्हा ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट्स हे देखील अतिशय महत्वपूर्ण ठरतात आणि ह्याच्यावरती इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स हे सगळं अवलंबून असतं. तेव्हा हे 3 शास्त्रज्ञ आपण प्रामुख्याने मुद्दाम घेतलेले आहेत. एम.एस. स्वामीनाथन अजून देखील त्याच्यामध्ये आहेत आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जवळजवळ प्रत्येक खेड्यामध्ये हे ज्ञान लोकांना मिळावं अशा पद्धतीने त्यांनी तो जो चालवलेला प्रकल्प आहे 2007चा डिजिटायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर. आज तो शेतकरी जो आहे तो औरंगाबाद मध्ये बसून आणि बाजार सावंगीच्या त्याची मोटर जी आहे पाणी देणारी ती बंद करू शकतो मोबाईलच्या साह्याने. बघा, ही एक फार मोठी ॲग्रिकल्चरल क्रांती आहे की पाणी वाया जाऊ द्यायचं नाही. आता मला इथून माहिती आहे की 1 तास झालेला आहे आणि तिथे पाणी बंद झालं पाहिजे. अशा प्रकारची अनंत उदाहरणं तुम्हाला देता येतील की ज्यामध्ये ऑटोमेशन हे ह्या एकूणच ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे आणि त्यामुळे ॲग्रिकल्चरची ही जी काही ॲग्रिकल्चरमध्ये होणारी जी क्रांती आहे ही अनंत दिशांनी होते आहे. एवढंच मला सांगायचं आहे. चालेल सर. आज आता आपण या व्याख्यानमालेच्या जसं की भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि प्रत्येक दशकामधल्या आपल्याकडे वेगवेगळ्या त्याच्यामध्ये अडचणी आहेत आणि अडचणीवरती आपल्याला समाधान शोधायचं असतं. तसं सध्याच्या सिच्युएशनला सरांनी सांगितल्याप्रमाणे की अन्नधान्याचं मुबलक प्रमाण आहे, पण त्याला आपल्याला स्टोअर कसं करायचं त्यावरती संशोधन होणं गरजेचं आहे. तर आजचे हे जे 3 शास्त्रज्ञांविषयी जी आपण माहिती घेतली, त्यांच्या जीवन कार्यावरती जो आपण प्रकाश टाकला, तर त्यांचाच आपण आदर्श घेऊन आजच्या या घडीला आपण काय नवीन संशोधन करू शकतो त्यावरती सर्वजण मिळून कार्य करूयात आणि त्यांचा एक आदर्श ठेवूयात. तर आज या व्याख्यानमालेसाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे आभार आणि आपले जे प्रमुख वक्ते आहेत रंजनजी गटकर सर, त्यांचे सुद्धा विशेष आभार की त्यांनी या 3 शास्त्रज्ञांविषयी आम्हाला आज मोलाची मार्गदर्शन केले आणि सर्वांचे मी आभार मानतो आणि आज आपण हा इथं व्याख्यानमालेला ची सांगता करूया. धन्यवाद. थँक्यू. 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 नाईस. थँक्यू पद्मनाभ सर. थँक्यू रवींद्र पाठक. ओके. आज विलासही आलाय. विलास ओके. आज विलास आलाय. येस येस येस. ही आज जॉईन. दिसतोय. ही इज सायंटिस्ट ना, प्लांट ब्रीडिंग. ओ गुड गुड गुड. हा, तो तिथे आहे ना सुरतला. गुड. श्रीपाद, आता आपल्याला हरकत नाही. हो, चालेल. ओके, ऑल द बेस्ट. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. हा विलास, तू त्यातला तज्ञ आहेस. हो, येस. आय एम PhD डॉक्टरेट इन प्लांट जेनेटिक्स. ओ गुड. प्लांट ब्रीडिंग अँड जेनेटिक्स. व्हेरी गुड. मग तुला तर माहितीच आहे सगळं. हो, येस. I am researching now at Sorghum Research Station. Okay. Sorghum. जुवार संशोधन केंद्र. Good. At Surat. Good. Okay, sir. Thank you. Very good. Very nice. Your presentation is very nice. Thank you. Okay. Okay, sir. Okay. All the best. धन्यवाद सर्वांचे. Bye sir and thank you.